शब्दवेल मराठी क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. शब्दवेल मराठी क्लासेसमध्ये आज आपण मराठी व्याकरणातील एका शब्दाचे भिन्नार्थ या घटकावरील प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न पहिला, खालील प्रत्येक वाक्यातील अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थाचा पर्याय निवडा. प्रश्न पहिला त्यातला, अचानक पश्चिमेकडून वात वाहू लागल्यामुळे घरातील वात विझून गेली. या ठिकाणी दोन्ही शब्द काय आहेत? वात म्हणजे वारा आणि वात म्हणजे दिव्याची वात, म्हणून दिव्याची वात काय झाली? विझून गेली. पर्याय बघा, वारा, गारवा, आजार आणि दिव्याची वात. उत्तर आहे दिव्याची वात काय झाली? वाऱ्यामुळं विझून गेली. प्रश्न दुसरा, पूजा दररोज देवाची पूजा करते. पर्याय बघा, पूजन करणे, मुलीचे नाव, प्रार्थना, पूजारी. पूजा दररोज काय करते? देवाची पूजा. म्हणजे इथं काय पूजा हे मुलीचं नाव आहे. काय? पर्याय क्रमांक 2 मुली. गुरुजींनी चांगली किताबे दिल्यामुळे सुमनला किताब मिळाला. पर्याय बघा, 1 पुस्तके, 2 वह्या, 3 पदवी आणि 4 पैसा. गुरुजींनी काय दिली तिला? किताबे म्हणजे पुस्तके, त्यामुळे काय झालं? तिला किताब मिळाला. किताब म्हणजे काय? पदवी. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे, किताब, पदवी. प्रश्न चौथा, नोकरी लागल्यामुळे त्याच्याजवळ अर्थ यायला लागला. अर्थ या शब्दाला अधोरेखित केले. पर्याय बघा, 1 हिशोब, 2 आशय, 3 मित्र आणि 4 पैसा. नोकरी लागल्यामुळे त्याच्याजवळ काय यायला लागला? अर्थ. अर्थ म्हणजे पैसा, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. प्रश्न 5, जंगलातील निरापराध जीवांचा तुम्ही जीव का घेता? पर्याय 1 प्राणी, 2 पाणी, 3 प्राण आणि 4 माय. जीव म्हणजे काय? तर प्राण, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे, प्राण. प्रश्न पुढचा 6, मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव. पर्याय 1 दर, 2 किंमत, 3 भक्ती आणि 4 घमेंड. भाव म्हणजे काय? तर भक्ती. म्हणजेच काय? मनी नाही भक्ती आणि देवा मला पाव असं त्याचा अर्थ होतो. म्हणजे मनात काहीच भाव नसतो आणि देवाला म्हणायचं मला पाव असं. या पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे, भक्ती. प्रश्न 7, नदीच्या तीरावरून त्याने मारलेला तीर बरोबर पक्षावर बसला. नदीचा तीर म्हणजे काय? तर काठ आणि हा तीर म्हणजे काय? बाण. आता इथं कोणता शब्द बसतोय बघा आपण पर्यायातून. 1 बाण, 2 नदीचा काठ, 3 निशाणा आणि 4 धनुष्य. नदीच्या तीरावरून त्याने मारलेला तीर बरोबर पक्षावर बसला. म्हणजेच कुठून? नदीचा तीर म्हणजे नदीचा काठ. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. प्रश्न 8, समर्थच्या बोलण्याचा अर्थ लक्षात घेऊन बँकेने त्याला लगेच अर्थपुरवठा केला. अर्थ म्हणजे पण पैसा, अर्थ म्हणजे सुद्धा आशय. आता या वाक्यात आपल्याला कोणता शब्द घ्यायला येईल बघूया आपण. पर्याय 1 पैसा, 2 आशय, 3 संदेश आणि 4 भावना. तर समर्थच्या बोलण्याचा अर्थ लक्षात घेऊन, अर्थ म्हणजे आशय, आशय लक्षात घेऊन बँकेने काय केलं? त्याला अर्थपुरवठा. अर्थपुरवठा म्हणजे पैशाचा पुरवठा. प्रश्न पुढचा 9, त्याच्या अंगात थोडी गोमच आहे. त्याच्या अंगात थोडी गोमच आहे. पर्याय बघूया आपण. 1 गुण, 2 किडा, 3 खोड, 4 कीटक. गोम असणे म्हणजे काय असणे? तर खोड असणे, म्हणून पर्याय क्रमांक काय? 3 हे उत्तर आहे. म्हणजे त्याच्या अंगात खोड आहे किंवा तो मस्तीखोर मुलगा आहे असं. प्रश्न 10, सकाळ सकाळ त्याने मला नाट लावला. सकाळ सकाळ त्याने मला नाट लावला. पर्याय 1 नृत्य, 2 तुळई, 3 गंध आणि 4 अडथळा. तर सकाळ सकाळ त्याने नाट लावला याचा अर्थ काय? तर त्याने अडथळा निर्माण केला. त्याच्या कोणत्या तरी कामात काय केलं असेल? अडथळा निर्माण केले. नाट लावणे, अडथळा निर्माण करणे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर. प्रश्न पुढचा 11, सुजाताने कार्यक्रमामध्ये नाव घेतले. सुजाताने कार्यक्रमामध्ये नाव घेतले. पर्याय बघा, 1 उखाणा, 2 सोने, 3 कपडे, 4 पैसे. नाव घेणं म्हणजे काय? तर एखादा उखाणा घेणं. कार्यक्रमाच्या ठिकाणी महिला उखाणा घेतात, म्हणून पर्याय क्रमांक 1 उखाणा. प्रश्न 12, कार्यक्रमानिमित्त पालक जमा झाले. कार्यक्रमानिमित्त पालक जमा झाले. पर्याय बघा, 1 भाजी, 2 पाला, 3 विद्यार्थ्यांचे आई वडील आणि 4 स्नेही.
अधोरेखित शब्द केलेला आहे पालक, म्हणजे कार्यक्रमात काय झाले, विद्यार्थ्यांचे आई वडील जमा झाले, म्हणून पर्याय क्रमांक 3 हा उत्तर आहे. पालक म्हणजे विद्यार्थ्यांचे आई वडील किंवा पालक म्हणजे भाजी सुद्धा, म्हणून इथं पर्याय काय आहे 3. पुढचा प्रश्न 13. त्याने विविध कारनामे केले त्यामुळे त्याला कुणीही वाली नाही. त्याने विविध कारनामे केले त्यामुळे त्याला कुणीही वाली नाही. पर्याय बघूया. 1 रक्षणकर्ता, 2 वानर, 3 पर्वत आणि 4 शेंगा. वाली नसणे म्हणजे कुणीही काय नसणे, आधार नसणे किंवा रक्षणकर्ता नसणे, म्हणून पर्याय क्रमांक काय 1 हे उत्तर आहे, रक्षणकर्ता. प्रश्न पुढचा 14वा. मायाने भरपूर माया जमा केली. मायाने भरपूर माया जमा केली. पर्याय बघा. आपुलकी, मैत्रिणी, 3 ममता, 4 संपत्ती. माया जमा करणे म्हणजे काय करणे, तर संपत्ती जमा करणे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे, माया संपत्ती. प्रश्न 15वा. लग्न मंडपात वर वधूला वर देण्यासाठी सर्व मंडळी जमा झाली. लग्न मंडपात वर वधूला वर देण्यासाठी सर्व मंडळी जमा झाली. पर्याय 1 नवरदेव, 2 आशीर्वाद, 3 आहेर आणि 4 भेट. वर म्हणजे काय, तर समानार्थी शब्द, त्याचं काय एकाच शब्दाचा अर्थ काय आहे, आशीर्वाद, म्हणून काय पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे, वर. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि अभ्यास करत राहा. यापुढचे व्हिडिओ पुन्हा पाहत राहा.